मे महिना उजळलाय आणि मे महिना उजळलाय तर सो तुमचा अख्खा दिवस हा फक्त युंगफ्रामध्ये जाणार आहे जर तुम्हाला युंगफ्राव करायचा आहे. लवकर निघा. आय नो समर आहे आणि तुम्हाला दिवस बऱ्यापैकी मिळणार आहे, बट आणि एकदा लिन फॅक्टरी बघून झाल्यानंतर तुम्ही झ्युरिकमध्ये बरेच गोष्टी आहेत सो तुम्ही टाउन फिरू शकता. तिकडे एक फेमस शॉपिंग स्ट्रीट नमस्कार, तुमचं स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. मे महिना उजळलाय आणि मे महिना उजळलाय तर आपल्यातली बरीचशी मंडळी ऑलरेडी प्लॅनिंग करून रेडी असतील स्वित्झर्लंडला यायला, आणि काही तुमच्यातली प्लॅनिंग करतही असतील. तर जी लोक प्लॅन करतायत त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक परफेक्ट 5 डे आयटनरी टू स्वित्झर्लंड. ही आयटनरी तुम्हाला कुठल्या ठिकाणी तुम्ही राहू शकता आणि कुठून कुठे काय योग्य पडेल आमच्यानुसार हे आम्ही तुम्हाला या आयटनरी मधनं सांगणार आहोत. तर जास्ती वेळ न दवडता आपण जाऊया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे. आम्ही जी आयटनरी तुम्हाला आज सांगणार आहोत त्यामध्ये आमचा बेस असणार आहे बर्न. झ्युरिक थोडं एक्सपेन्सिव्ह पडेल तुम्हाला हॉटेल आणि एअरबीएनबी जर तुम्ही चूज केलं तर, बट इट्स अप टू यू. बर्नवरनं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आज आम्ही आयटनरीमध्ये कव्हर करणार आहोत त्या तुम्हाला साधारण 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती पडते. सो आज पहिला दिवस आपला असणार आहे हा झ्युरिक. सो तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा झ्युरिकला लँड व्हाल सकाळी, मोस्टली सगळ्या फ्लाईट्स ह्या सकाळीच लँड होतात, तर त्याच्यानंतर तुम्ही एअरपोर्टवरच फ्रेशनअप व्हायचं आणि त्यानंतर तुम्ही बाहेर आल्यावरती झ्युरिक स्टेशनवरती तुम्हाला लॉकर सिस्टीम मिळेल. सो तिकडे तुम्ही लॉकर सिस्टीममध्ये तुमच्या ज्या बॅग्स आहेत, मोठ्या बॅग्स आहेत, ट्रॉली बॅग्स आहेत, त्या सगळ्या तिथे ठेवू शकता आणि ज्या तुमच्या बॅकपॅक आहे ते तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकता. सो एकदा तुम्ही झ्युरिक स्टेशनवरनं बाहेर पडलात की त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑलमोस्ट फुल डे असतो, कारण स्वित्झर्लंडमध्ये मोस्टली सगळ्या हॉटेल्सचं किंवा एअरबीएनबीचं जे चेक इन टाईम असतो हा जनरली 2 नंतर असतो. सो हा जो अर्धा दिवस आहे तुमचा फर्स्ट हाफ आहे जो तुम्ही मस्त झ्युरिक फिरू शकता. तर स्वित्झर्लंडचं जे फेमस चॉकलेट आहे लिन चॉकलेट, त्याची फॅक्टरी झ्युरिकलाच आहे आणि तिथे तुम्ही टूर घेऊ शकता. मी मेन्शन करेन स्क्रीनवरती आणि त्याचे चार्जेस काय आहेत ते पण मी मेन्शन करेन. सो लिन फॅक्टरीची टूर घेताना तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुकिंग करावं लागेल, कारण समर असल्यामुळे खूप पॅक्ड असतात ह्या सगळ्या गोष्टी. जर तुम्ही ऑन द स्पॉट गेला तर तुम्हाला अजिबात रिझर्वेशन मिळणार नाही. सो तुम्हाला लिन फॅक्टरी कव्हर करायची असेल तर त्याचं ॲडव्हान्समध्ये बुकिंग करा आणि एकदा लिन फॅक्टरी बघून झाल्यानंतर तुम्ही झ्युरिकमध्ये बरेच गोष्टी आहेत सो तुम्ही टाउन फिरू शकता. तिकडे एक फेमस शॉपिंग स्ट्रीट आहे जे तुम्ही तिथे मस्त शॉपिंग करू शकता किंवा फिरू शकता आणि त्यानंतर तुम्ही झ्युरिक लेकला जाऊन लेकचा व्ह्यू बघू शकता, तिथे लंच करू शकता किंवा जर तुम्हाला झ्युरिकवरनं बोट राईड करायची असेल लेकची तर तीही करू शकता. झ्युरिक स्टेशनपासून तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट यूज करून राईनफॉलला जाऊ शकता. साधारण तुम्हाला एक तासभराचा वेळ लागतो आणि मग तिथे जाऊन तुम्ही जो फेमस युरोपचा राईनफॉल आहे तो बघू शकता आणि एन्जॉय करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला हे कव्हर करण्याची इच्छा असेल तर. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही 4-5च्या दरम्यान बर्नला ट्रॅव्हल करू शकता. सो अगेन तुमच्या बॅग्स ज्या तुम्ही लॉकरमध्ये ठेवल्यात त्या घ्यायला विसरू नका. तुम्हाला एनिवे स्टेशनवरतीच जावं लागेल कारण तुम्हाला ट्रेन पकडायची आहे. तर तिथून साधारण बर्नला 1 तास लागतो आणि जर तुमच्याकडे शक्ती असेल, कारण तुम्ही ऑल द वे एवढं ट्रॅव्हल करून आलेला असाल आणि तुमचा इंटरेस्ट असेल की तुम्हाला अजून फिरायची इच्छा असेल तर तुम्ही बर्न सिटी पण एक्सप्लोर करू शकता त्या दिवशी. तर आता आपण येऊया डे 2ला. तुम्ही आलात बर्नला, जसं वृषाली बोलली, तुम्ही राहिलात बर्नला. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही डे 2ला निघता इंटरलाकनकडे. तर इंटरलाकन का? कारण इंटरलाकन बऱ्यापैकी डिस्टन्सवर आहे बर्नहून आणि कन्व्हिनियंटली तुम्हाला तिथे निघता येईल. मी हायली रेकमेंड करेन की दिवसा लवकर निघा. आय नो समर आहे आणि तुम्हाला दिवस बऱ्यापैकी मिळणार आहे, बट हे समजा की इंटरलाकन, लॉटरब्रुनन, ग्रिंडलवॉल्ड या खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही जितकी दिवसाची सुरुवात लवकर कराल तितका तुम्हाला वेळ मिळेल सगळ्या गोष्टी कव्हर करायला. तर पहिले तुम्ही निघता बर्नहून इंटरलाकनला बाय ट्रेन. त्याचे डिटेल्स कसे आहेत म्हणजे ट्रेनचा काय रूट आहे इथे तुम्हाला दिसेल. आणि मग इंटरलाकनला पोचलात की इंटरलाकन न बघता तुम्ही कूच करता लॉटरब्रुननकडे. जर इंटरलाकनहून 2 ठिकाणी जाता येतं, एक आहे लॉटरब्रुनन, एक आहे ग्रिंडलवॉल्ड. तर दोन्हीकडे जायला इंटरलाकन हा मेन जंक्शन आहे. तर पहिले आपण जर लॉटरब्रुननला गेलो तर मी सांगतो काय करायचं. तर इंटरलाकनला यायचं, उतरायचं, लॉटरब्रुननची ट्रेन पकडायची. ऑल्सो या ट्रेन छोट्या आहेत त्यामुळे त्यात गर्दी असते. तर जर तुमच्याबरोबर वयस्कर मंडळी असतील तर आय हायली रेकमेंड की तुम्ही अपग्रेड घ्या फर्स्ट क्लासचा तेवढ्या जर्नीसाठी. एक 7 ते 8 फ्रँक लागतात एक्स्ट्रा, बट यू मेक शुअर की त्यांना व्यवस्थित बसता येईल ॲटलिस्ट त्यांच्या तिकिटासाठी.
सो हे झाल्यानंतर तुम्ही 20 मिनिटात लाउटरब्रननला पोहोचता. लाउटरब्रननमध्ये एकंदरीत 72 वॉटरफॉल्स आहेत आणि त्यातला सर्वात फेमस म्हणजे जो स्टोबाक फॉल्स आहे. आय डोंट नो इफ आय एम प्रोनाउन्सिंग इट राईट, अगेन जर्मन नेम आहे. त्यामुळे ट्रेन स्टेशनहून उतरल्यावर अगदीच एक 10 मिनिटात तुम्हाला स्टोबॅक फॉल्स दिसतो. भयंकर सुंदर आहे. यू कॅन नॉट मिस इट वेन यू आर इन लाउटरब्रनन. सो ते झाल्यानंतर पोस्ट जे आहे इकडचं, त्या पोस्टची बस सर्व्हिस आहे जी तुम्हाला मोस्टली सगळे एरियाज कव्हर करते लाउटरब्रननमध्ये. तर त्याचं टाइम टेबल आधी बघून ठेवा आणि त्यानुसार त्या बसच्या शेड्यूलनुसार तुम्ही तिकडे पोचा. तिकडून तुम्ही लाउटरब्रननमध्येच म्युरेन नावाच्या ठिकाणी जाऊ शकता. भयंकर सुंदर गाव आहे, डोंगराच्या वर, अतिशय सुंदर आहे. आम्ही स्वतःही जाऊन आलोय, तुम्हाला क्लिप्समधनं दिसेल. हे गाव थोडं डोंगरावर आहे, त्यासाठी तुम्हाला केबल कार घ्यावी लागते आणि तिथे गेलात तर तुम्हाला म्हणजे एक भयंकर शांतता आणि सौंदर्य. ऑफकोर्स टुरिस्ट असतील तर गजबजाट आणि बडबड असतेच. आणि ते झाल्यानंतर लाउटरब्रनन फिरून झाल्यानंतर तुम्ही परत येता इंटरलाकनला. लाउटरब्रननला इंडियन रेस्टॉरंट एवढे आहेत का मला माहित नाही, कारण मी स्वतः तिकडे खाल्लं नाहीये कधी. मग तुम्ही लाउटरब्रननहून परत येता इंटरलाकनला, जिथे तुम्ही तुमची संध्याकाळ घालवू शकता. बरेचसे इंडियन रेस्टॉरंट आहे, सगळं काही इंडियनसाठी खायला वगैरे अगदी व्यवस्थित आहे तिकडे. आणि तुम्ही व्हिज्युअल्समध्ये बघू शकता, तिथे तो आपला फेमस DDLJचा सीन आहे, यश चोप्राचा पुतळा आहे कसिनोच्या जवळ, आणि एक छान तिकडे चालायला मस्त असे रूट्स आहेत. तर त्यामुळे ते तुम्ही कव्हर करू शकता. मेन चौक आहे, गार्डन आहे, तिथे तुम्ही पॅराग्लायडिंग पण करू शकता. फक्त इन ॲडव्हान्स बुक करा जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड आहात, तर नाही तर गर्दी असते. जर पॅराग्लायडिंग नको असेल तर, आणि जर तुम्ही 4-5 पर्यंत परत इंटरलाकनला येताय, तर मी सांगेन तुमच्याकडे अजून 2-3 तास आहेत सनसेट होईपर्यंत. तर तुम्ही लेक ब्रियन्स किंवा लेक थुन अशातला एखादा लेक तुम्ही चूज करू शकता, कारण इंटरलाकन हे या 2 लेकच्या मध्ये बसलेलं गाव आहे. लेक थुन एका साईडला आणि लेक ब्रियन्स एका साईडला. लेक ब्रियन्स इज फेमस फॉर दॅट कोरियन ड्रामा स्पॉट. जर तुमच्यातले काही कोरियन ड्रामा फॅन्स असतील तर तिथे जर नाही जाणार असाल तुम्ही, तर तुम्ही जाऊ शकता लेक थुनला, जेही भयंकर सुंदर आहे. आणि लेक थुनहून परत तुम्हाला बर्नला जायलाही इझी पडून जाईल. आणि असा हा तुमचा डे 2. परत तुम्ही बर्नला येता राहता, किंवा जर तुम्ही इंटरलाकनमध्ये राहणार असाल तर इंटरलाकनमध्ये तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये जाऊ शकता. सो आता येतो आपला डे 3. जर तुम्ही अगेन बर्नमध्येच राहत असाल किंवा इंटरलाकनमध्ये राहत असाल, कुठेही राहत असाल, तर डे 3 अगेन जसं पुष्करने सांगितलं की तुम्ही थोडं लवकर सुरुवात करा, जेणेकरून डे 3 थोडा ॲक्टिव्हिटीजचा डे असणार आहे, जो तुमचा फुल डे त्याच्यामध्येच जातो आणि थकायलाही होतं. आणि मोर दॅन दॅट, जेव्हा तुम्ही लवकर सुरू करताय स्पेशली समर सीझनमध्ये, तेव्हा तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ठिकाणाच्या, त्या तुम्हाला सगळ्या करता येतात दिवसभरात, कारण भयंकर लाईन असते. सो तिसरा दिवस आहे आपला ग्रिंडलवॉल्ड किंवा युंगफ्रॉ युग. मी आधी युंगफ्रॉ युगबद्दल सांगते. सो युंगफ्रॉ इज टॉप ऑफ द युरोप, जिथे वरती तुम्ही माउंटनवरती जाऊ शकता, स्नोमध्ये खेळू शकता. इथे तिकडे करण्यासारख्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या मी इथे स्क्रीनवरती मेन्शन करेनच. त्या तुम्ही एक एक करू शकता. सिन्स वी हॅवंट बीन देअर येट, मी तुम्हाला एक्झॅक्टली आमचा एक्सपिरियन्स नाही शेअर करू शकत. जर तुम्हाला युंगफ्रॉ कव्हर करायचं असेल, जर तुम्हाला इंटरलाकेनवरनं ग्रिंडलवॉल्डला यावं लागतं, जी अगेन 20 ते 25 मिनिटाची राईड असते, जिथे तुम्हाला ट्रेन घ्यावी लागते आणि तुम्हाला ग्रिंडलवॉल्ड टर्मिनल ह्या स्टेशनला उतरावं लागतं आणि तिथून तुमची युंगफ्रॉची जर्नी सुरू होते. सो तिथून आय थिंक केबल कार आहे, त्यानंतर ट्रेन आहेत, अशी बरीच जर्नी आहे. सो तुम्हाला टॉप ऑफ द युरोप म्हणजे त्या माउंटनवरती जायला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतात. सो तुमचा अख्खा दिवस हा फक्त युंगफ्रॉमध्ये जाणार आहे, जर तुम्हाला युंगफ्रॉ करायचं आहे. ह्याचं जे तिकीट आहे हे थोडंसं महाग आहे. ज्यांच्याकडे स्विस ट्रॅव्हल पास आहे त्यांनाही फुल डिस्काउंट नाही आहे, त्यांना आय थिंक 30% डिस्काउंट आहे जी प्राईज असेल त्याच्यावरती. सो इट्स अप टू यू की तुम्हाला ते कवर करायचं आहे की नाही. जर तुम्हाला ते नसेल कवर करायचं तर आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे ग्रिंडलवॉल्ड. अगेन इंटरलाकेनवरनं ग्रिंडलवॉल्डला जाणारी जी ट्रेन आहे ती तुम्ही पकडायची आणि ग्रिंडलवॉल्ड स्टेशनला उतरायचं. तिथून आय थिंक एक 10 मिनिट्स वॉक केल्यानंतर तुम्हाला ग्रिंडलवॉल्ड फर्स्ट क्लिफ, जो क्लिफ वॉक आहे तो खूपच सुंदर आहे, जिथे तुम्ही आधी केबल कारने साधारण 30 मिनिटात वरती तुम्ही टॉपवरती पोहोचता. तिथे बर्फात खेळू शकता, त्यानंतर तिथे छोटे छोटे ट्रेल्स आहेत ते करू शकता. तिथे बऱ्याच करण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या मी इथे स्क्रीनवरती मेन्शन करेन, त्या तुम्ही करू शकता. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जर तुम्हाला करायचं असेल तर तुमचा अख्खा दिवस जाईल. हे मी एवढ्यासाठी सांगते कारण भयंकर गर्दी असते आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी खूप लाईन असते. सो हा जो तिसरा दिवस आहे हा फुल ऑफ
ॲक्टिव्हिटीज किंवा ॲडव्हेंचरस गोष्टींचा असणार आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की अगेन तुम्ही तुमचा दिवस लवकर चालू करा आणि एकतर ग्रिंडेलवॉल्ड किंवा युंगफ्रा ह्या दोघांपैकी एक चूज करा. आणि ह्याचे जे तिकीट्स आहेत हे तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता किंवा तिथे जाऊनही काढू शकता. आम्ही पर्सनली सजेस्ट करू की तिथे जाऊन काढा, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वेदर बघायला लागेल. कारण हे दोन्ही माउंटन एक्सक्लुजन असल्यामुळे जर वेदर खराब असेल म्हणजे क्लाउडी असेल किंवा खूप जास्त विंडी असेल किंवा पाऊस पडत असेल हलका, तर एकतर काही छान असं दिसत पण नाही आणि कधी कधी खूप जास्त विंडी वगैरे असल्यामुळे ती लोक केबल कार वगैरे बंदही करतात फॉर सम टाईम. तुम्ही वेदर चेक करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा डे 2 किंवा डे 3 ह्यामध्ये तुम्ही शिफ्ट करू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर अगेन यू कॅन गो बॅक टू इंटरलाकेन जर तुम्ही इंटरलाकेनमध्ये राहत असाल, किंवा तुम्ही बर्नला परत ट्रॅव्हल करू शकता. आता डे 4 हे माझं पर्सनल फेवरेट आहे. ऑफकोर्स ही अख्खी जी आयटनरी आहे ती आमच्या दोघांची फेवरेट आहे, बट डे 4 एस्पेशली माझा, कारण झरमॅट हे माझं फार फार आवडीचं ठिकाण आहे आणि याच ठिकाणाबद्दल आपण बोलणार आहोत डे 4 साठी. तर डे 4 अगेन स्टार्ट अर्ली आणि तुम्ही बर्नहून कसं जायचं झरमॅटला हे बघा. तुम्ही इथे बघू शकता की काय रूट आहे ट्रेनचा. तुम्ही झरमॅटला जा, अगेन वेदर बघून जा, कारण झरमॅटला जर तेव्हा पाऊस खूप असला किंवा काय असलं तर लँडस्लाईड होतात, त्यामुळे ते सगळं बंद ठेवतात. अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2 तास लागतात वरपर्यंत पोचायला झरमॅटला. झरमॅटला गेल्यानंतर तिकडे वरती तर म्हणजे भयंकर सुंदर आहे. झरमॅट स्टेशनहून गॉर्नर जाताना मॅटरहॉर्न बघण्यासाठी तुम्ही त्या रेल्वेच्या राईट साईडला बसा टुवर्ड्स गॉर्नर ग्राथ, कारण तुम्हाला अविस्मरणीय व्ह्यूज हे तुम्हाला राईट साईडहून मिळतील फॉर द मोस्ट पार्ट ऑफ युअर जर्नी. आणि मग तिकडे पोहोचल्यानंतर तुम्ही मस्त फोटो काढू शकता एक मॅटरहॉर्नचा. तुम्ही मॅटरहॉर्नवर नाही जात, मॅटरहॉर्नच्या समोर गॉर्नर ग्राथवर जाता आणि तिकडून तुम्ही मस्त मॅटरहॉर्नचा व्ह्यू घेऊ शकता. जर तुम्हाला मॅटरहॉर्नच्या अगदी जवळ जायचं तर केबल कारही ऑप्शन आहे झरमॅटहून. झरमॅटच्या दुसऱ्या बाजूने तुम्ही केबल कारनी वरती, अगदी मॅटरहॉर्नपर्यंत नाही, थोडी एक लेवल खाली. आम्ही गेलो नाही आता केबल कारनी, आम्ही दोन्ही वेळेला गॉर्नर ग्राथनीच गेलो. वरती तुम्हाला अजून थोड्याफार ऍक्टिव्हिटीज आहे, जसं एक त्यांचं VR रूम आहे ज्यात तुम्ही व्हर्च्युअल रियालिटी एक्सपिरियन्स घेऊ शकता की तुम्ही तिथे उडताय. वृषालीने घेतलाय, तर तुम्ही तिथे असं उडताय मस्त माउंटन्सच्या मधून. ते तुम्हाला VR गॉगल्स देतात आणि त्याने तुम्ही तो एक छान तो एक्सपिरियन्स आहे. एक महत्वाची टिप, तुम्ही जेव्हा झरमॅटला पोहोचता, जो बेस आहे जिथून तुम्ही गॉर्नर ग्राथला जाणार आहात मॅटरहॉर्न बघण्यासाठी, तर त्या झरमॅटला कूप आहे. तर कॉपमधनं तुम्ही खाण्याच्या गोष्टी घ्या, कारण तुम्हाला बऱ्यापैकी स्वस्तात मिळतील. त्यांचे प्री पॅक्ड मील्स असतात, हॉट अँड कोल्ड दोन्ही. पास्ता असतं, त्यानंतर पिझ्झा असतं, चिकन असतं, व्हेज असतं, सलाड्स असतात. ते हँडी ठेवा, कारण वरती गेल्यावर भूक लागते आणि मग तेव्हा तिथे काही फार नाहीच, बेअरली एनी रेस्टॉरंट. तर त्यामुळे, आणि असेल तरी मग भयंकर प्राईस असते त्याची. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही कॉपमधनं खाणं कॅरी करा. आणि जर तुम्ही एअरबीएनबीत राहत असाल बर्नला, तर मग तुम्ही तुमचं बनवून येऊ शकता. झरमॅट हे विलेज जे आहे ते इन इटसेल्फ इट्स व्हेरी ब्युटिफुल. तर सगळं विलेज वॉकिंग डिस्टन्सवर आहे, त्यामुळे त्याच्यासाठीही तुम्ही 1.5 ते 2 तास ठेवा छान फक्त विलेज फिरायला. राहणं ऑफकोर्स तुमच्यावर आहे, प्रत्येकाचा तो वैयक्तिक आहे प्रेफरन्स. आम्ही नाही राहिलो तिकडे कारण हॉटेल्स आर क्रेझी एक्सपेन्सिव्ह, बट ऑफकोर्स स्वित्झर्लंड इन इटसेल्फ एक्सपेन्सिव्ह, बट स्टेइंग इन झरमॅट इज ऑल द मोर एक्सपेन्सिव्ह. इट्स अ नॉन मोटरेबल टाउन, सो तिकडे गाड्या नाही जात वरती, ताशपर्यंतच जातात. तिथे फक्त त्यांच्या ज्या इलेक्ट्रिक कार्स आहेत हॉटेल्सच्या त्याच्यानीच तुम्ही फिरू शकता. सो त्यामुळे चालणंच हा एक ऑप्शन आहे झरमॅट विलेजला. आणि आपला शेवटचा दिवस येतो डे 5. तर डे 5 तुम्ही थोडा हलका ठेवा, कारण 4 दिवस तुम्ही कन्झिक्युटिव्हली खूप फिरत असता आणि ऑफकोर्स किती नाही म्हटलं तरी ट्रॅव्हलमध्ये एक्झर्शन होताच. बर्न ही सिटी खूप मोठी सिटी आहे. इट्स बेसिकली द कॅपिटल ऑफ स्वित्झर्लंड. बऱ्याच लोकांना झ्युरिक हे कॅपिटल वाटतं, पण बर्न हे कॅपिटल आहे आणि तिथेही बघण्यासारख्या खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत, ज्याची काही लिस्ट आहे ती मी इथे मेन्शन करेन. तुम्हाला कसं जमतंय आणि तुमच्याकडे किती वेळ आहे उरलेला आहे फिरण्यासाठी, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लोकेशनपासनं त्या गोष्टी गुगल मॅपवरती टाकून चेक करू शकता. आणि जर तुम्हाला बर्न स्किप करायचं असेल तर तुम्ही बर्नवरनं अगेन झ्युरिकला ट्रॅव्हल करू शकता, कारण त्या दिवशी तुमची अगेन इंडियासाठी किंवा जिथे तुम्ही जाणार आहात ती फ्लाईट असेल. सो झ्युरिकमध्ये जर तुम्ही काही मिस केलं असेल डे
डे 1ला आणि जे तुम्हाला करायची इच्छा असेल ते तुम्ही लास्ट डेलाही करू शकता किंवा फक्त शॉपिंगसाठी तुमचा तुम्ही दिवस ठेवू शकता, मस्त फिरू शकता, अगेन झ्युरिक लेकवरती मस्त वेळ घालवू शकता, एन्जॉय करू शकता आणि मग हे सगळं कव्हर केल्यानंतर तुम्ही तुमच्या परतीच्या प्रवासाला निघू शकता. सो जर तुमचा शेवटचा दिवस हा संडे येणार असेल तर एकच लक्षात ठेवा की संडेला इथे शॉपिंगवाल्या सगळ्या गोष्टी बंद असतात. अर्थात झ्युरिक काय किंवा बर्न काय इथे रेस्टॉरंट्स वगैरे चालू असतात कारण इट्स अ टुरिस्टी प्लेस, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्हाला काही नाही येणार. बट तुम्हाला पर्टिक्युलर कपड्यांची किंवा आणखीन वॉचची वगैरे शॉपिंग करायची असेल किंवा चॉकलेट्सची शॉपिंग करायची असेल किंवा सुविनियर्स घ्यायचे असतील तर ह्याचे आय एम नॉट शुअर की किती शॉप्स चालू असतील किंवा नाही. सो त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी शॉपिंग करा किंवा तुमच्या ऑन द वे जे 4 डेज आहेत त्यामध्ये तुम्ही कुठूनही शॉपिंग करू शकता. आणि ही होती 5 दिवसांची आयटनरी. वी होप तुम्हाला आवडली असेल. तुमचा काय एक्सपिरियन्स होता, तुम्ही या गोष्टी केलेल्या आहेत का, नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. येस, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच जर तुम्हाला आयटनरीज हव्या असतील 7 डेजच्या किंवा 10 डेजच्या तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही त्यावरही नक्की व्हिडिओ बनवू. आणि मोमोला आता कंटाळा आलेला आहे कारण ती म्हणते तुमची कामं काही संपत नाहीयेत. सो आता आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.